विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वीला आपण मराठी विषयासाठी 80 गुणांची कृतीपत्रिका सोडवणार आहोत। या 80 गुणांच्या कृतीपत्रिकेमध्ये 20% गुण हे व्याकरणावर आधारित आहेत। म्हणजे 80 पैकी 16 गुण आपण व्याकरणासाठी राखीव ठेवलेले आहेत। त्यातली कृती क्रमांक 4 हा 16 गुणांचा प्रश्न व्याकरणाचा आहे। या 4 मध्ये अ आणि ब असे 2 विभाग केलेले आहेत। अ मध्ये समास 2 गुणांसाठी, शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आणि वाक्यप्रचार 4 गुणांसाठी असे अ मध्ये 8 आहेत। तसे 8 गुणांची विभागणी ब मध्येही केलेली आहे। पण आत्ताच्या आपल्या तासिकेला आपण कृती क्रमांक 4 अ मधील शब्दसिद्धी हा 2 गुणांचा भाग अभ्यासणार आहोत। पहिल्यांदा आपण शब्दसिद्धी म्हणजे काय ते थोडक्यात बघूया। भाषा हे दैनंदिन व्यवहाराचे प्रभावी साधन आहे। प्रत्येक भाषा ही अनेक शब्दांपासून बनलेली असते, पण प्रत्येक भाषेमध्ये सुरुवातीला शब्दसंख्या कमी असते। जसजशी आपण भाषा वापरत जाऊ तसतसं भाषेमध्ये शब्दांची संख्या वाढते किंवा आपल्या इतर भाषेशी संपर्क येईल त्याप्रमाणे इतर भाषेतून आपल्या भाषेमध्ये शब्द येतात। मग ते येणारे शब्द, काही शब्द आपण जसेच्या तसे घेतो तर काही शब्द बदल करून घेतो। असे शब्दांची संख्या वाढते आणि असे हे आलेले शब्द कसे सिद्ध होतात हे पाहणं म्हणजे शब्दसिद्धी। म्हणजे काय? शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसा सिद्ध होतो हे पाहणं। आता हे जे भाषेतले शब्द आहेत ते कसे आहेत त्याचा आपण थोडक्यात विचार करूया। आता हे जे भाषेतील शब्द आहेत ते कोणत्या कोणत्या प्रकारात आहेत, त्याची विभागणी कशी केलेली आहे ते बघूया आपण। शब्द हे 2 प्रकारचे आहेत। एक सिद्ध शब्द आणि 2 साधित शब्द। परत याची विभागणी होते। पहिल्यांदा आपण सिद्ध शब्दाचा विचार करूया। ह्याच्यामध्ये एक तत्सम शब्द, 2 तद्भव शब्द, 3 देशी शब्द आणि 4 परभाषीय शब्द अशी हिची विभागणी आहे। तत्सम शब्दामध्ये त्याची व्याख्या जर आपण थोडक्यात बघितली, संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले जे शब्द आहेत त्याला तत्सम शब्द असे म्हणतात। उदाहरणार्थ देव, स्वर्ग, कवी हे संस्कृत मधले शब्द जसेच्या तसे आपण मराठीत घेतले म्हणून त्यांना तत्सम शब्द म्हणायचं। दुसरा आहे तद्भव शब्द। जे शब्द संस्कृत मधून मराठीत येताना थोडा बदल होऊन आलेले आहेत त्यांना तद्भव शब्द म्हणायचं। उदाहरणार्थ हात, संस्कृतमध्ये हस्त आहे त्याचा आपण मराठीत घेताना हात घेतला। संस्कृतमध्ये पद आहे, आपण मराठीमध्ये त्याला पाय म्हटलं। संस्कृतमध्ये कर्ण आहे, आपण मराठीत त्याला कान म्हटलं। असे बदल करून घेतलेले जे शब्द आहेत त्यांना तद्भव शब्द म्हणायचे। तिसरा आहे देशी शब्द। जे आपले मूळचे मराठीतील शब्द आहेत त्यांना देशी शब्द असं म्हणायचं। उदाहरणार्थ दगड, झाड, ढग हे आपले मूळचे शब्द आहेत, ते देशी शब्द आहेत। आणि परभाषीय म्हणजे परक्या भाषेतून मराठीत आलेले शब्द। काही शब्द तर मराठीमध्ये असे आहेत की त्यांना आपण परक्या भाषेतले मानतच नाही। पेन, टेबल हे एवढ्या अंगवळणी आपले शब्द पडलेत की ते आमच्या मराठीतीलच आहे असे वाटतात, पण ते इंग्रजीतून आलेले शब्द आहेत। इंग्रजी, हिंदी, पोर्तुगीज, फारसी, अरबी, कन्नड, गुजराती या भाषेतून शब्द मराठीमध्ये आलेले आहेत। ज्या ज्या लोकांशी मराठी माणसाचा संबंध येईल त्या भाषेतनं काही शब्द मराठीत आले, ते सगळे परभाषेमध्ये आहेत। आणि मराठी भाषा ही आपली एक बाग आहे आणि ह्याच्या बागेमध्ये वेगवेगळ्या भाषेतून आलेले असे शब्द बनवून ही बाग अशी सुंदर झालेली आहे। आता हे जे सिद्ध शब्द 4 आपण बघितले, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय, यांचा अभ्यास इयत्ता 9वीला असताना आपण केलेला आहे। शब्दसिद्धी हा भाग 10वीला नव्यानं आपल्याकडे आलेला नाही, त्याची उजळणी आपण 9वीत केलेली आहे। पण त्याचा पुढचा भाग 10वीला काय अभ्यासाला आहे ते आपण बघणार आहोत। तो आहे भाग पलीकडचा, त्याला आपण म्हणतोय साधित शब्द। त्याच्यामध्ये उपसर्ग घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, तिसरा आहे सामासिक शब्द आणि चौथा आहे अभ्यस्त शब्द।
हे 4 घटक इयत्ता 10वीच्या वर्गात शब्दसिद्धी या भागामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. आपली जी कृतीपत्रिका आहे आणि आपल्याला जे 2 गुण मिळणार आहेत त्यासाठी हा पलीकडचा जो भाग आहे त्याचा बारकाईने अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळं हे जरी 4 असले तरी हा सामासिक शब्द ह्याच्यातला बाजूला जरी घेतला आपण तर उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त या 3 गोष्टींचा विचार आपल्याला 10वीच्या कृतीपत्रिकेच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि तो आपण आत्ताच्या या तासाला बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द हे शब्द मूळ मराठी शब्दाच्या किंवा मूळ धातूच्या सुरुवातीला एक किंवा अनेक शब्दांचा उपसर्ग लागून जे शब्द बनतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. बघा, मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या सुरुवातीला एक किंवा अनेक अक्षर लागून जे शब्द बनतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. उदाहरणार्थ आपल्यातला जो शब्द आहे न्याय, या मूळ शब्दाला अ हा उपसर्ग लागला तर शब्द तयार होतो अन्याय. असे भरपूर शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. आता कोणकोणते उपसर्ग लागतात त्याची जर यादी आपण करायला गेलो तर ती यादी खूप मोठी होईल. त्याच्यामुळे आपण बघूया एक अ व हा उपसर्ग लागून कोणते शब्द बनतील. आता आपल्या पुस्तकामध्ये काही शब्दांची यादी दिलेली आहे पण आपण सुद्धा याच्या बाहेर वापरत असणारे बरेचसे शब्द अव उपसर्ग लागून तयार झालेले आपण बघू शकतो. अवजड, ह्याच्यातला जड हा शब्द मूळ आहे पण त्याला अव हा उपसर्ग लागल्यामुळं त्याला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो. अवकळा, कळा हा शब्द ह्याच्यातला मूळ आहे पण त्याला अव उपसर्ग लागला. तिसरा शब्द बघूया आपण अवघड, ह्याच्यातला मूळ शब्द घड आहे पण त्याला अव उपसर्ग लागला त्याच्यामुळे असे शब्द तयार झाले. नंबर 2 ला आपण बघूया भर, हा उपसर्ग लागून काही शब्द तयार होतात. भरजरी. आता विद्यार्थी मित्र आपल्याला ओळखता येईल ह्याच्यातला मूळ शब्द कोणता आणि उपसर्ग कोणता. भरजरी, भरधाव, असे अनेक शब्द आपल्याला भर हा उपसर्ग लावून पुढे जोडता येतील. त्याच्यानंतर तिसरा उपसर्ग आपण अभ्यासूया नी. नी हा उपसर्ग लागून मराठीमध्ये काही शब्द तयार झालेत. निरोगी, रोगी हा शब्द आपण नित्य वापरतो पण त्याच्या बरोबर विरुद्धार्थी शब्द निरोगी आहे कारण नी उपसर्ग लागल्यामुळं रोगीचं विरुद्धार्थी शब्द रूप त्या ठिकाणी तयार झालं. निनावी, ह्याच्यातला नावी हा शब्द मूळ आहे पण त्याच्या पाठीमागे नि हा उपसर्ग लागल्यावर निनावी झालं. विशेषतः पत्राच्या बाबतीत हा शब्द वापरात येतो, निनावी पत्र, हा शब्द आपण ऐकला असेल. निकोप, ह्याच्यातला कोप हा शब्द मूळ आहे आणि त्याला नि हा उपसर्ग लागलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला चौथा बघता येईल उपसर्ग अति. अति उपसर्ग लागून काही शब्द बनतात. अतिरेक, अतिरेक हा शब्द अति हा उपसर्ग लागून तयार झालेला आहे. अतिशय असाच शब्द एक तयार झालाय, अतिशय. हे सगळे शब्द उपसर्ग लागून तयार झालेले आहेत. असे उपसर्गांची यादी जर आपण करत गेलो तर ती खूप मोठी होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया उप हा उपसर्ग लागून काही शब्द बनतात. उप हा उपसर्ग लागून काही शब्द बनतात बघूया आपण. उपसरपंच, सरपंच हा मुख्य शब्द आहे आणि उप हा उपसर्ग लागल्यामुळे उपसरपंच. उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक हा मुख्य शब्द आहे आणि त्याला उप हा उपसर्ग लागल्यामुळे उपमुख्याध्यापक. संपादक हा मूळ शब्द आहे त्याला उप हा उपसर्ग लागल्यामुळे उपसंपादक. असे अनेक शब्द विद्यार्थी मित्र तुम्ही सुद्धा बनवू शकाल. त्याच्यानंतर आपल्याला बे हा उपसर्ग लावून सुद्धा काही शब्द बनवता येतील.
शिस्त हा शब्द आपल्याला ऐकून माहित आहे, पण त्याच्या बरोबर विरुद्धार्थी बेशिस्त म्हणजे बे उपसर्ग लागून बेशिस्त हा शब्द आपला तयार झाला. त्याच्यानंतर आपल्याला बेडर हा शब्द बनवता येईल. डर त्याला बे हा उपसर्ग लागल्यामुळं बेडर हा शब्द त्याच्यामध्ये तयार झाला. परवा या शब्दाला बे हा उपसर्ग लागून बेपरवा असा शब्द आपल्याला बनवता येईल. सावध या शब्दाला बे हा उपसर्ग लावून बेसावध असा शब्द आपल्याला बनवता येईल. इमान या शब्दाला बेईमान असा शब्द आपल्याला बनवता येईल, कारण बे उपसर्ग लागल्यामुळे असे प्रकारचे शब्द बनतात. तसाच बिन हा उपसर्ग लावून सुद्धा आपल्याला काही शब्द बनवता येतात. ह्याच्यामध्ये बिनचूक, चूक हा मूळ शब्द, त्याच्या पाठीमागे उपसर्ग लावला आपण बिनचूक, जे चूक नाही ते अशा पद्धतीने आपण त्याचा अर्थ घेतो. बिन तक्रार, तक्रार हा शब्द आपल्याला माहित आहे, पण त्याच्या पाठीमागं बिन हा प्रत्यय लावल्यामुळं बिन तक्रार म्हणजे कोणत्याही प्रकारची तक्रार नाही असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. हरकत हा शब्द आपल्याला ज्ञात आहे, बिन हरकत असा शब्द आपल्याला त्याच्यापासून बनवता येईल. त्याच्यानंतर ना हा उपसर्ग लावून सुद्धा काही शब्द आपल्याला मराठीमध्ये बनवता येतात. नाराज, राजी, नाराजी असे शब्द आपण तिथे बनवू शकतो. नाउमेद, उमेद हा शब्द आपल्याला माहित आहे, त्याच्या पाठीमागे ना हा उपसर्ग लावून ना उमेद लावू शकतो. पसंत शब्द आपल्याला माहित आहे, नापसंत, नापसंत असा आपण शब्द. पास हा शब्द आपल्या परिचयाचा आहे, त्याला ना हा उपसर्ग लागल्यामुळं नापास म्हणजे असे शब्द आपण बनवू शकतो. आणि सु हा उपसर्ग लावून सुद्धा आपल्याला शब्द बनवता येतात. सुविचार, रोजच्या परिपाठातला रोजच्या ऐकण्यातला हा शब्द आपला विचार, त्याला सु हा उपसर्ग लागल्यामुळं सुविचार. सुगंध, गंध हा मूळ शब्द, त्याला सु हा उपसर्ग लागल्यामुळं सुगंध. शिक्षित हा मूळ शब्द, त्याला सु हा उपसर्ग लागल्यामुळं सुशिक्षित. म्हणजे असे अनेक शब्द मराठीमध्ये आपल्याला उपसर्ग घटित म्हणून बनवता येतील. पण उपसर्ग घटित शब्द ओळखायचा कुठला आणि प्रत्यय घटित ओळखायचा कुठला हे बघत असताना आपल्याला कळता येईल. पहिल्यांदा आपल्याला मूळ शब्द कोणता आहे हे एकदा माहीत झालं की मग उपसर्ग घटित ओळखणं सोपं जाईल. कारण उपसर्ग हा शब्द सुरू होण्याच्या आधी लागतो, तो एक किंवा दोन अक्षरांचा असू शकतो. त्यामुळे शब्द सुरू व्हायच्या मूळ शब्दाच्या आधी जर एखादा शब्द लागला असेल तर आपण त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणू शकतो. दुसरा ह्याच्यातला भाग आहे साधित शब्दामधला प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात, त्यांना प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटितची व्याख्या जवळजवळ समान वाटते. मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द बनतात त्यांना प्रत्यय घटित म्हणतात. मगाशी आपण उपसर्ग घटला काय म्हटलं, शब्दाच्या सुरुवातीला आणि इथं शब्दाच्या पुढे एवढाच फरक आहे. आणि तेवढा जर फरक आपल्या लक्षात आला तर ह्या दोन्ही शब्दांच्या मध्ये आपली गल्लत होणार नाही. आपण ते बरोबर ओळखू उपसर्ग घटित कुठले आणि प्रत्यय घटित कुठले. म्हणजे शब्दाच्या पुढे शब्द संपल्यानंतर जे प्रत्यय लागतात त्यांना प्रत्यय घटित असं म्हणायचं. उदाहरणार्थ खेळकर हा शब्द प्रत्यय घटित आहे, कारण ह्याच्यातला मूळ शब्द आहे खेळ, त्याला कर हा प्रत्यय आपण लावला आणि कर प्रत्यय लावल्यामुळं त्याच्यापासून शब्द तयार झाला खेळकर. लेखक हा शब्द सुद्धा प्रत्यय घटित आहे, कारण ह्याच्यातला मूळ शब्द आहे लेख आणि त्याला क हा प्रत्यय लागल्यामुळं लेखक असा शब्द झाला. जसं आपण उपसर्ग घटित मध्ये बघितलं की कोणकोणते प्रत्यय उपसर्ग लागून आपण शब्द बनवतो, तसं इथं पण आहे. कोणकोणते प्रत्यय लावून आपण शब्द मराठीमध्ये तयार करू शकतो हे सुद्धा याच्यामध्ये आहे. आता कुठले प्रत्यय लागू शकतील? एक, आई हा प्रत्यय शब्दाच्या पुढे लागू शकतो
आणि आई हा शब्द प्रत्यय लागल्यामुळं काही शब्द तयार होतात. मूळ शब्द लढ, त्याला आई प्रत्यय लागल्यावर काय शब्द तयार होईल बाळांनो? लढाई. म्हणजे लढ या शब्दाला आई प्रत्यय लागला तर लढाई हा शब्द तयार होईल. मूळ शब्द आहे खोद आणि त्याला आई प्रत्यय लागला तर खोदाई असा शब्द तयार होईल. मूळ शब्द आहे चढ पण त्याला आई प्रत्यय लागला तर काय शब्द तयार होईल? चढाई. म्हणजे असे प्रत्यय लावून आपण मराठीमध्ये शब्द बनवू शकतो. दुसरा आहे औ प्रत्यय लावून सुद्धा आपण शब्द बनवू शकतो. आता कोणता शब्द असा आहे की औ प्रत्यय लावून आपल्याला बनवता येईल? टिकाऊ हा शब्द औ प्रत्यय लावून आपण बनवलेला आहे. जळाऊ, लढाऊ हे शब्द औ प्रत्यय लावून आपण बनवलेले आहेत. तशा पद्धतीनं आळू प्रत्यय लावून सुद्धा आपल्याला काही शब्द बनवता येतात. असे कोणते शब्द आहेत बघूया आपण मराठीमध्ये? झोपाळू, मूळ शब्द झोप, अळू प्रत्यय लागल्यामुळं झोपाळू. मूळ शब्द लाज, प्रत्यय लागल्यामुळं लाजाळू. मायाळू असे अळू प्रत्यय लावून आपल्याला शब्द तयार करता येतात. चौथा आहे दार प्रत्यय लावून सुद्धा आपण काही शब्द प्रत्यय गठीत बनवू शकतो. साधा आहे, आपण नेहमी वापरतो दुकानदार. हा आपल्या नित्य परिचयाचा शब्द आहे. जो दुकान चालवतो तो दुकानदार. म्हणजे मूळ शब्द दुकान, त्याला दार प्रत्यय लागल्यामुळे दुकानदार तयार झाला. जमीनदार, इनामदार असे शब्द आपण बनवू शकतो. याशिवाय आणखी काही प्रत्यय लावून आपण अनेक शब्द बनवू शकतो. बघूया आता आणखी कोणते कोणते आपल्याला प्रत्यय लावता येतील. गिरी हा प्रत्यय लावता येईल आपल्याला. बघा जरा विचार करा, गिरी प्रत्यय लावून आपल्याला कोणते कोणते शब्द बनवता येतील? गुलामगिरी, मूळ शब्द गुलाम आणि त्याच्यापासून तयार झालेला शब्द गुलामगिरी. मूळ शब्द कारागीर पण त्या कारागीरला गिरी शब्द प्रत्यय लागल्यामुळं कारागिरी. असे शब्द गिरी हा प्रत्यय लावून आपण बनवू शकतो. त्याच्याप्रमाणे इक हा प्रत्यय लावू शकतो आपण. शब्दाच्या पुढे इक प्रत्यय लावून आपण काही शब्द बनवू शकतो. बघूया आपण कुठले शब्द तयार होतात. मानसिक, इक प्रत्यय लावून मानसिक तयार झाला. सामाजिक, आर्थिक असे अनेक शब्द आपण इक प्रत्यय लावून बनवू शकतो. याच्याशिवाय आणखी कुठले प्रत्यय लावता येतील? ईत प्रत्यय लावता येईल. जरा विचार केल्यानंतर आपल्याला ह्याचे सुद्धा शब्द सापडायला लागतील. ईत प्रत्यय म्हणजे काय होईल बघा. आनंदित, प्रेरित. प्रेरित हा सुद्धा शब्द आपल्याला त्याच्यापासून बनवता येईल. म्हणजे ईत प्रत्यय लावून सुद्धा असे बनवता येतील. हे फळ्यावर दिलेले शब्द नमुन्यादाखल दिलेत. ह्याच्यापेक्षा वेगळे शब्द आपण बनवू शकतो. जरा आपण शब्द शोधायला लागलो तर असे अनेक शब्द मराठीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रत्ययांचे सापडतात. त्याच्याबरोबर आपल्याला त्व हा प्रत्यय लावून सुद्धा काही शब्द बनवता येतात. जडत्व, जडत्व हा शब्द बनवता येतो. ममत्व, ममत्व हा शब्द सुद्धा आपल्याला बनवता येतो. गुरुत्व असाही शब्द आपल्याला त्याच्यापासून बनवता येईल. असे अनेक शब्द हे उदाहरणादाखल 3-3, 4-4 दिले असतील पण तुम्ही जास्त बनवू शकता. त्याच्यानंतर भर हा प्रत्यय लावून सुद्धा आपल्याला काही शब्द बनवता येतील. दिवसभर, दिवसभर. बोटभर, हातभर. ज्या वेळेला आत्ताच्या पद्धतीनं मोजण्याची साधनं नव्हती त्यावेळेला पूर्वीची माणसं इतभर, हातभर असे शब्द वापरत होते. ते भर प्रत्यय लावूनच तयार झालेले आहेत असे. आता तुम्ही मगापासून जर बारकाईने त्याच्यामध्ये बघितलं असाल
तर तुम्हाला एक जाणवलं असेल की मगाशीही उपसर्गामध्ये भर आलं होतं, आता प्रत्ययमध्ये पण भर आलेला आहे. म्हणजे भर हा प्रत्ययही आहे आणि उपसर्गही आहे. उपसर्ग कसा होऊ शकतो बघा, जरी या शब्दाला भर उपसर्ग लागल्यामुळे भर जरी झाला, धाव या शब्दाला भर उपसर्ग लागल्यामुळे भरधाव झाला, आणि हा भर प्रत्यय म्हणून पुढे समोर आल्यानंतर तो पुढे लागलाय दिवसभर, म्हणजे भर आपण दोन्हीकडे वापरू शकतो. तो शब्दात कुठं वापरलाय त्याच्यावरनं आपण ठरवायचं तो उपसर्ग घटित आहे का प्रत्यय घटित आहे. हे दोन गोष्टी आपल्याला लक्षात आला की ह्याच्यातले प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित हे आपल्याला वेगळं करता येईल. स्वाध्याय सोडवण्याच्या दृष्टीनं, कृतीपत्रिका सोडवण्याच्या दृष्टीनं आपल्याला ज्यावेळेला शब्दांचं वर्गीकरण विचारलं जाईल की 4 शब्दामधले उपसर्ग घटित कोणते आणि प्रत्यय घटित कोणते हे वेगळे करून दाखवा, त्यावेळेला आपल्याला त्यातले मूळ शब्द पहिल्यांदा शोधायला पाहिजेत. एकदा का मूळ शब्द सापडला की मग त्याच्या सुरुवातीला उपसर्ग लागलाय का पुढे प्रत्यय लागलाय हे आपण सहज ओळखू शकतो आणि प्रत्यय घटित आहे का उपसर्ग घटित आहे आपल्याला ओळखता येतं. हे झालं उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटितच्या बाबतीत. आता आणखी एका गोष्टीचा आपल्याला या शब्दसिद्धीमध्ये अभ्यास करायचा आहे, त्याला आपण म्हणतोय अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द. आता हे जे अभ्यस्त शब्द आहेत, काही अक्षरांची पुनरावृत्ती होऊन जे शब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. अभ्यस्तचे पुन्हा उपप्रकार 3 पडतात: अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. 3 प्रकार त्या ह्याचे पडतात. अभ्यस्त या शब्दाचे परत 3 प्रकार. पण आपल्याला परीक्षेला ह्या 3 उपप्रकारांपैकी कुठल्याही प्रकारातला शब्द असला, उत्तर आपण अभ्यस्त शब्द लिहिलं तर आपल्याला त्याचे पूर्णच्या पूर्ण गुण मिळणार आहेत. पहिल्यांदा आपण बघूया पूर्णाभ्यस्त. पूर्णाभ्यस्त शब्द जेव्हा मूळ शब्दाची पुनरावृत्ती असते तेव्हा त्या शब्दाला पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणतात. उदाहरणार्थ घर. घर हा मूळ शब्द आहे, त्याचीच पुढे पुनरावृत्ती आहे म्हणून त्याला पूर्णाभ्यस्त म्हटलंय. वट. मूळ हा शब्द आहे, त्याचीच पुनरावृत्ती आहे म्हणून त्याला पूर्णाभ्यस्त म्हटलंय. पुढे म्हणजे पूर्णाभ्यस्त मध्ये येणारे सगळे शब्द, शब्दाचे 2 भाग केल्यानंतर दोन्ही भाग आपल्याला समान समान दिसतात, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही, त्याला पूर्णाभ्यस्त म्हणायचं. मग आपण फक्त यादी बघूया. रख, काव, वट, मधून, पुढे, मळ, तुकडे, तिल, एक, हाल, हळू असे असंख्य शब्द आपले तयार होतील. दुसरा आहे अंशाभ्यस्त. अंशाभ्यस्त शब्द कुणाला म्हणायचं? मूळ शब्दात अंतर्गत बदल होऊन अंशता आवृत्ती होते तेव्हा त्या शब्दाला अंशाभ्यस्त शब्द म्हणायचं. उदाहरणार्थ अळम टळम. ह्याच्यामध्ये हे समान आहे पण पहिल्या शब्दामध्ये बदल आहे थोडासा, पूर्ण समान नाहीत म्हणून त्याला म्हटलं आपण अंशाभ्यस्त. गडबड हा शब्द आहे, ड दोन्हीकडे समान आहे पण ग आणि ब याच्यामध्ये थोडासा फरक आहे, अंशता फरक आहे म्हणून त्याला अंशाभ्यस्त म्हटलंय. आता आपल्याला लगबग, तडफड, शेजारी पाजारी, जाळपोळ, धुसफूस, चुळबुळ, अगळपगळ, लिंबूटिंबू, सटरपटर, जळफळ, उष्टी माष्टी, लटपट, आडवा तिडवा असे अनेक शब्द त्याच्यापासून बनवता येतील. आणि तिसरा आहे अनुकरणवाचक. अनुकरणवाचक शब्द ह्याची व्याख्या कशी करता येईल आपल्याला? काही शब्दात ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती साधली जाते आणि जे शब्द बनतात त्याला अनुकरणवाचक शब्द म्हणतात. उदाहरणार्थ घन, टन, टप. ह्याच्यात एक प्रकारचा नाद तयार होतो, लय तयार होते. अशा प्रकारचे चिवचिव, झुंझुन, डमडम, खरखर, करकर असे जे शब्द आहेत ते अनुकरण मध्ये येतात. आता हे अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक शब्द झाले. आपल्याला ह्याची कृती सोडवायची आहे. कशी सोडवता येतील? 1. 6 शब्द देणार आहेत, वर्गीकरण करायला सांगणार आहेत.
मग आपल्याला काय करावं लागेल, असा हा तक्ता असतो, ह्याच्यामध्ये उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त. वरील ह्या शब्दांच्या पैकी ह्याची विभागणी आपण 3 टप्प्यात करायची. हा एक भाग झाला. दुसरा भाग असेल, आपल्याला फक्त प्रत्यय देतील किंवा उपसर्ग देतील, प्रत्यय दिला आणि आपल्याला 2 शब्द बनवायला सांगितले, प्रशिक्षण, प्रभाव असे शब्द आपल्याला बनवता येतील. काही वेळेला आपल्याला मान प्रत्यय देतील, शक्तिमान, आयुष्यमान असे शब्द बनवायला सांगतील. काही वेळेला आपल्याला रस शब्द देतील आणि सांगतील आळ हा प्रत्यय लावून शब्द बनवा, रसाळ, मधाळ असे शब्द बनवता येतील. शब्दसिद्धीमध्ये शब्द सिद्ध होत असताना मूळ शब्द सापडला की त्याच्या पुढच्या सगळ्या कृती आपल्याला करता येतात. आपण जर बारकाईने विचार केला तर अतिशय सोपा आणि साधा प्रश्न आहे. 2 पैकी 2 गुण आपण सहज मिळवू शकतो. यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा.